हॅलो गाईज, संगमित्रास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बनवणार आहोत झटपट लुसलुशीत मऊ उपीट. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी रवा, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, थोडीशी साखर, 1 चमचा उडीद डाळ, थोडंसं मीठ, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, 5-6 हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या. कढई चांगली आता गरम करायची आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचे. तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. रवा मी एकदम स्वच्छ निवडलेला होता. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. आता तो आपल्याला गुलाबी रंग येऊसपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मी ज्या वाटीने 1 वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने 3 वाट्या पाणी घेणार आहे. पाण्याचं प्रमाण नेहमी 1:3 असायला हवं. आता कढई तापवायला ठेवायची. कढई तापली की त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं. आता तेल चांगलं तडतडलं की त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरे घातलं, अर्धा टीस्पून मोहरी घातली, त्यानंतर मिरच्या घातल्या. मिरच्या चांगल्या तडतडल्या की त्यामध्ये मी कढीपत्ता घालायची विसरली आहे. आता यामध्ये आपण कांदा घालूया. कांदा गुलाबी रंग येऊसपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. एका बाजूला मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. मिरची आणि कांदा चांगलं परतून झालं की आता यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे. हे सर्व मिश्रण मी आता चांगलं परतून घेणार आहे. आता यामध्ये मी 1 चमचा उडीद डाळ टाकणार आहे. आता या मिश्रणामध्ये चिमूटभर मी साखर घालते. आता आपलं हे चांगलं मिश्रण झालेलं आहे. आता यामध्ये मी भाजलेला रवा घालणार आहे. रवा नेहमी भाजूनच घ्यायचा असतो. त्यामुळे उपीट चांगलं आणि मऊ लुसलुशीत बनतं. रवा घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं आता एकदा 1-2 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला जे आपण पाणी गरम केलेलं होतं ते आता ओतायचं आहे. पाणी घालत असताना एका चमच्याच्या साहाय्याने हे एकसारखं हलवत राहायचं, जेणेकरून पाणी घातल्यावर यात गुठळ्या होणार नाहीत. आता हे मिश्रण आपल्याला पातळ दिसतंय. हे आपल्याला घट्ट होईपर्यंत एकसारखं चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता हे आपलं उपीट चांगलं घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. झाकण ठेवून 2 मिनिटं वाफेवर शिजवून द्यायचं आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा.